राहावा आणि तिन्ही गुणाच्या वर्णनामध्ये बुद्धीचं जे अधोगतीत निरूपण केले माऊलींना, तिन्ही गुणाच्या संबंधानं बुद्धीची अधोगती आहे. अभ्यास, इच्छा, वासना हे जे उत्पन्न होतं ते गुणामुळे. गुण कमी होतात श्रवणामुळं, गुणाचा बाध होतो ज्ञानामुळे. तेलाचा डाग ऐकण्याशिवाय जात नाही, तसा अज्ञानाचा डाग श्रवणाशिवाय जात. नुसतं पाणी तेलाला धुत नाही, नुसत्या पाण्यानं तेल हाताचं निघत नाही. तसा अज्ञानाचा डाग स्वतःला काढता येत नाही. संतांच्या संगतीमध्ये बोधाच्या उत्कर्षानं आणि ज्ञानाच्या श्रवणानं मन जागृत होत आणि त्या जीवाचं कल्याण होत. बुद्धी जागृत होणं म्हणजे तिला एक जाणीव होणं. कोणती जाणीव? एक जाणीव जगताची, दृश्याची, आणि एक जाणीव अदृश्य परमात्म्याची. जो दिसत नाही वृत्तीला पण असतो, अस्तित्व रूपाने असणाऱ्या परमात्म्याची जाणीव हृदयामध्ये उद्भूत होती. ती ज्ञानाची जागृती स्वरूपमय होती आणि त्या अंतःकरणामध्ये ईश्वराची प्रतीती येते. त्याला म्हणतात खरी जागृती. तिथे विषय नसतात, तिथे वृत्ती नसते, तिथे वासना समूळ नसते, तिथे फक्त तो असतो आणि तोला अनुभवणार मन देहाहून भिन्न असत. म्हणून तिथं अभिन्न तत्वाचं त्या बुद्धीला दर्शन असत. ते दर्शन ज्ञानाच्या नंतर अद्वैताचं असतं. बोधाच्या साक्षात्कारामध्ये मनाचं मिलन असतं. तिथं ईश्वराचं साक्षात अभिन्नत्व तयार होतं. तिथं सुख उत्पन्न होतं. नाम असतच, पण ते भोगाला सुरुवात होती. अभिभूत म्हणतात त्याला, आविर्भूत तुमच्या भाषेत. ते जे सुख कधी भोगलेलंच नसतं, कारण ते विषयापासून नसतं. आणि तुम्ही भोगतात ते तू देहाच्या संबंधानं असतं, ते विष असतं. सुखाचं फक्त तिथं नाव असतं, पण मध्ये विष असतं. ते तुमच्या संसारात तुम्हाला गुणाच्या माध्यमातून तुम्ही घेत असता थोडं थोडं विष, पॉइझन. ते विष पचवायची सवय तुम्हाला लागली असती म्हणून तुम्हाला संसार गोड लागतो. त्याचं नाव संसारी किंवा मंदबुद्धी. त्याला तिथून निघताच येत नाही, स्वरूपाला बघताच येत नाही, त्याची जागृतीच होत नाही, हृदयाची उन्नतीच नाही, परमात्म्याची प्राप्तीच नाही, सुखाची अनुभूतीच नाही, मनाची तृप्तीच नाही, अज्ञानाची तिथं समूळ निवृत्तीच नाही. म्हणून तो जन्मतो आणि मरतो. देहात, प्रत्येक देहात शिरतो, नाना योनीमध्ये वास करतो आणि तो मनोरूपानं जगामध्ये फिरतो. त्याचा देह मना वसनात्मक खाली उरतो. म्हणून त्याला श्राद्धाला पिंड द्यावं लागतं, कारण तो ब्रह्मांडात असतो. तो ब्रह्मांडात उरलेला असतो म्हणून त्याला पाणी पाजवावं लागतं. पण जिथं ब्रह्मांडात उरत नाही तर पाणी कोण पिणार, पाणी कोण देणार? अशा ब्रह्मस्वरूप परमात्म रूप झालेल्या बुद्धीला पाणी कोण पाजू शकतंय? कुणीच नाही, कुणीच नाही. ही ज्ञानाची संपत्ती आहे, हृदयाची उन्नती आहे, मनाची जागृती आहे, वेदाची त्या ठिकाणी मन अंतःकरणाची स्थिती आहे. त्याला साधना म्हणतात. परमार्थाची साधना म्हणतात, त्याला वेद म्हणतात. तो जीवाचं कल्याण करण्यासाठी वेद प्रगट झाले श्वासातून, वाणीतून गीता,
श्वासातून वेद आणि त्याला प्रगट करणारे साधू. अन्य कुणीच प्रगट करू शकत नाही वेदाचं ज्ञान. ब्रह्मवेत्ता महात्माच ब्रह्मज्ञानी असतो आणि जगाला ब्रह्मस्वरूपामध्ये आणतो. त्याच्या विना कोणीच ब्रह्मज्ञान देऊ शकत नाही. जो ब्रह्मवेत्ता असेल तो, मग कोणी असो, कोणीही असो. पण ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानासाठी त्याचं आयुष्य उरलेलं असतं. बाकीच्या खटापटी त्याच्यापाशी नसतात. बहिरंग तिथे शिवतच नसतो आणि तो देहात कधीच नसतो. तो आपलं साम्राज्य भोगतो आणि ज्ञानाची संपत्ती लुटतो आणि तो विठ्ठलाला भेटतो. म्हणून तो ब्रह्मवेत्ता त्याला म्हणतो आम्ही. पैशाला भेटतो तो विठ्ठलाला भेटत नसतो. कोणचे दोन ठिकाणे, एक पैसा भेटल, एक पांडुरंग भेटल. दोन माध्यम आहेत परमार्थातून. एक पैशाची जागा कमावणं आणि एक पांडुरंगाला कमावणं. तुम्ही किती झाकलं तर त्याला कळतं तुमचा हेतू. परमार्थातूनच फल काय, धन का आत्मधन, हे तुम्हाला उघड्या डोळ्याने तमाशा बघणाऱ्या लोकांना कळत नाही, पण ज्ञानी महात्म्याला कळतं. जिथं वेद नाही, जिथं ज्ञान नाही, जिथं बुद्धीची उन्नती नाही, तिथं आत्मसाक्षात्कार होत नाही, तिथं माणसाची मनाची जी संस्कार ते धुतल्या जात नाहीत. जे संस्कार अज्ञानामुळे असतात मनावर, म्हणजे अज्ञानाचे संस्कार म्हणजे देहबुद्धी. अज्ञानाचे संस्कार म्हणजे विकाराची उत्पत्ती बुद्धीमध्ये. ती विकाराची उत्पत्ती मुळातून कापून टाकणारे ज्ञानी ब्रह्मवेत्ते असतात. तिथे धनाची लालसा नसते, संपत्तीचं औदार्य नसतं, जगामध्ये भांडार नसतं. त्या ठिकाणी आत्मसाक्षात्कार असतो. तिथं ज्ञान असतं, तिथं माऊली असती, तिथं चार वेद जाणतात, तिथं बुद्धी ब्रह्मरसात जाती. कारण तिथं पैसा नावाची चीज नसते. नाहीतर न करा, सिद्धांत हाच खरा. तुमच्या मान्यावर सिद्धांत नसतो. तुम्ही म्हणलं खोट्याला खरं म्हणा आणि उदो उदो करा तर तुम्हीच करा, आम्ही नाही. परमार्थाचं मार्केटिंग तिथं मोक्ष नाही आणि परमार्थाचं सत्य मोक्ष वाचून नाही. हे ज्याला कळतं तो बंधनात राहत नाही. तुम्ही मानलं नाही तर तुमच्या मानण्यावर वेद चालत नाही, भगवंत बोलत नाही. म्हणून देवाला भुलवायला बोलत नसतो तो. देव बोलतो का तुमच्या चुकीच्या वागण्याला? कदापि नाही. म्हणून आता गुण काय करतात, गुण कसे उरतात आणि त्या गुणाने जन्म कसा मिळतो हे आमची माऊली बोलतात. आधी वाटायचं मला गुण आहेत काय, माणसाला घमंड असते ना, तिथं काय, अरे तिथं तर सगळं आहे ना. गुणामध्ये तर बंधन आहे ना. गुणाने तुम्हाला बांधे बुद्धीला आणि ज्ञानानं सोडले गुणाला. ज्ञानामुळं सोडलेत गुण त्या बुद्धीनं. आधी वाटायचं काय त्याचा अध्यावधी, म्हणजे आकलीचे कांदे असतात आपले. काय तिकडं जाणं मध्ये म्हणजे कळलं काय तिकडं. ते बोट भरून कळतं का आणि वाचून कळतं का? श्रवण अध्ययन, वाचन वेगळं, अध्ययन वेगळं. आणि त्याच शब्दाचं अवलोकन संताच्या मुखातून झालं तर वेद हृदयात येतो. तेव्हा तुमचा बुद्धीचा प्रगल्भ भाव होतो आणि ती बुद्धी व्यापक बनती. ते संताच्या संगतीत ओवीच्या बोधात मन व्यापकात जात, देहात नाही राहत. म्हणून अध्ययन वेगळं साधूपाशी, वाचन तुमच्यापाशी, कळणं आत बुद्धीपाशी आणि परमेश्वर होणं मोक्षापाशी.
चार लाख सांगितलं तुमच्या वासनाचे रंग, 4 कलर उधळले आज. कळत नाही ना डीप मध्ये आपल्याला, म्हणून अध्ययन म्हणतात त्याला. ज्या ओवीचं अध्ययन संतांच्या संगतीत झालं आणि ओवीचा प्रसाद मनात आला, माऊली काय बोलली ओवीतून ते जर कळत नसेल तर फायदा काय वाचण्याचा. आणि त्यानुसार बुद्धी अवलोकन करत नसेल आणि त्यानुसार आचरण होत नसेल तर ज्ञानेश्वरी वाचायची कशाला. ताट वाढलं जेवावं लागतं, ते अन्न आत जावं लागतं. तसं ओवी वाचताना बोध मध्ये जावं लागतो, तेव्हा ते तृप्तीचा ढळकर येतो आणि मुक्तीचा घास आत जातो आणि शिव हा ब्रह्म होतो. ह्याला जेवण म्हणतात ज्ञानाचं. झोपल्या का काय सगळ्या पण माऊली मला देतात. माऊलीने ओवी का लिहिली, आतला भाव बाहेर आणला आणि जगासाठी ब्रह्मप्रसाद वाटला. जो माझी ओवीचा प्रसाद खाईल तो माझ्याकडे येईल आणि जो मला जाणत नाही तो लोकांताकडे जाईल. हे माऊलीचं ओवीच्या रूपांतरातून जगाला दिलेला प्रसाद आहे. की माझ्या ओवीच्या बोधामध्ये जेव्हा मन थांबत त्याचं अज्ञान संपत. हे का कळत नाही. साधना जर ज्ञानाची असेल, हृदय जर पावन असेल, अधिकार जर संपन्न असेल, समोर जर ब्रह्मवेत्ता असेल तर त्या ठिकाणी मोक्ष बाजूला जात नाही कदा. म्हणून अध्ययनाचा सुरुवात झाली आणि अज्ञानाची होळी केली. हे लक्षात ठेवा. अध्ययन म्हणजे आत्मस्वरूपाचं चिंतन करणारे महात्मे जर समोर मिळाले तर अज्ञान तिथं विगरून जात, मन तिथं ब्रह्म होत आणि जगताचं भान निघून जात. जगदीश्वर समोर येतो, अभेदाचं ज्ञान होत, भेद नासून जातो, प्रत्यक्ष परमात्मा भेटतो. तेव्हा अज्ञान आटतो आणि मन भगवंताला भेटत. मन भेटत डोळे नाही, डोळ्याने बघावं लागतं आणि मनाने एक व्हावं लागतं. आणि हे आम्ही तुम्हाला सांगावं लागतं. काय पाप आहे, पुण्य नाही. हे कशानं काय होतं हे बी कळणं. डोळ्यानं बघणं भगवंताला म्हणजे कोणची भक्ती, आणि मनानं त्याच्याकडे देवाकडे जाणं म्हणजे कोणती भक्ती, आणि मनानं त्याला जाणले असता त्या अंतःकरणाची तृप्ती म्हणजे जीवनमुक्ती. हे बी कळणं. मन राहतं का त्याला जाणल्यावर देहात मन संपून जात आणि भगवंत होत आणि आत्मज्ञान हातात येत आणि बुद्धीला धनबुद्धीला खाता येत. तेव्हा ते आत्मतृप्त होत, त्याला जीवनमुक्ती नाव येत. हे नाव दिलंय. पण अनुभव आल्यानंतर कशाचं नाव, कुणाला नाव. परिच्छिन्न देह राहतच नाही, तो व्यापक होतो. कुणाला नाव द्यायचं मुक्ती, कारण तो व्यापक आहे, तो ज्ञानी आहे, तो जगात आहे, तो कणात आहे, अनूत आहे, रेणूत आहे. मग त्याला नाव कुणाला द्यायचं. पण तुम्हाला संबोधन करण्यासाठी आणि जीवाला ज्ञान घेण्यासाठी मुक्ती नाव लावावं लागतं. हे जबरदस्ती असते वेदाची, नाही का. मुक्त कशाला म्हणायचं, शब्द कशाला, त्याला शब्द कशाला. अनुभूती आल्यानंतर शब्द नाही आणि शब्द वाचन अनुभूती नाही, हे ज्याला कळलं तिथं अज्ञान टिकत नाही. मग ते काय कळत नाही. कारण अंतरंग जाणारी बुद्धी आणि भगवंताला पाहणारी बुद्धी आणि स्वरूप जागृत होणारी बुद्धी, तो प्रमाताच उरत नाही. बुद्धी म्हणजे प्रमाताच जीव. मग ते अंतरंगात गेला, आत्मरूप झाला, कुठं देहाकडे आला आणि त्याला काय म्हणायचं. मग कुठं काय नाही, चौकड तोच तो, चौकड तोच तो, आणि तो मी आहे. ती अनुभूती भोगताना जीवन मुक्तीचं ज्ञान मिळतं आणि तो मीचा अनुभव येतो.
तो बी जात मी बी जात, अनुभव हातात येतो, तो परब्रह्म होतो, सुखाचा पाऊस होतो, ब्रह्मज्ञान हातात येत आणि त्या ठिकाणी सुखाचं मिलन होतं. त्याला जीवन मुक्तीना शब्दाने दिल्या जात. तिथं शब्द तरी कशाला, केवळ अनुभव. बोललाय तिच्या हृदयातून ही आत्मचिंतनाचा पाऊस पडतोय आणि माझा प्रवाह बंद करून वारीला जाण्यात काय फायदा आहे? प्रश्न पडायला, वारी का चिंतन, हे विसरू नका. ऐकते हो, पण आज डॉक्टर मुलगी गेली या बाईनं, कशाला कुतायचं? कारण जो ज्ञान जो कल्याणासाठी असतो तो प्रारब्धाचा चुरगळा करून फेकतो आणि सगळं असतं दुःख राहणं हे त्याचं पाप असतं. ज्याला संतती नाही, ज्याला संपत्ती नाही, ज्याला घर नाही, ज्याला काही वस्तू नाही, ज्याला पैसा नाही, ते जगतात. आणि सगळं असून हे बोलतात. किती अवघड आहे. पण एकाच नाही, सगळ्याच घराने हे कोणी बोलून दाखवतं, कोणी बोलून दाखवत नाही. ही बाई इडी बोलून दाखवायची मला, हा तिला दाखवून ठेवता येत नाही ना. सगळ्याची हीच आहे परिस्थिती. आणि मला जमत नाही म्हणजे जशी स्थिती आहे तशी राह आणि आपल्या परमार्थ घ्यायचं. सगळं झालंय, आता काही नाही. बरं स्वतंत्र एकटी बाई राहती तरी कुतती. आता काय डोकं आपटा ह्या बाई पुढे, काही नाही, एकटीच आहे तरी त्रास आहे त्या बाईला. बापरे बाप. चला आता ओवी नंबर 222. तैसी ते सत्वसिद्धी आगणी ज्ञानेसी वृद्धी, तरंगावी लागे बुद्धी विवेकावरी. तैसी ती सत्वसिद्धी. तुम्हाला मागच म्हणलं शुद्ध सत्व सांगितले, तुम्ही ऐकतात ना, तुम्हाला माहित नाही. सत्व असतं पण ते सत्व वाढून वाढून इतकं शुद्ध बनतं. तसं सोन्यातला बट्टा काढून काढून सोनं बिस्किट बनतं, तर ते मऊ होतं, हाताने दबतं. म्हणजे मग मध्ये तांबा असतं तर ते त्याला सोनार लागतो दावायला. कळतं का विषय? त्याला म्हणतात शुद्ध सत्व. आता ऐका, तैसी ते शुद्ध सत्व शुद्धी आगणी ज्ञानेसी वृद्धी. मग काय होते? ज्ञानाची वृद्धी होती, ज्ञान वाढतो. मग पुन्हा काय होतं? तरंगाओ लागे बुद्धी विवेकारी. मग बुद्धी काय होती? तरंगती कशावर? विवेकावर जाते, विवेकावर. अविवेकाला सोडती. अविवेकाचा संबंध या बुद्धी असती आणि अविवेक बाजूला बुद्धीला सारता येतो, तेव्हा त्याच्यात विवेक जागा होतो आणि विवेकाच्या माध्यम सहकार्य घेऊन बुद्धी भगवंताला जाणण्यावर येते. आणि जाणता जाणता विवेकाच्या शक्तीनं वैराग्याची उत्पत्ती होती आणि वैराग्याच्या संपत्तीतून ती बुद्धी भगवंताच्या सोबत जाती. पण संतांच्या बोधातून ती एकरूप होती. एवढी तिला मधला टप्पा संताचा लागतो. म्हणून शुद्ध सत्वी सत्व जे गुण असतो तो बुद्धीला भगवंताकडे नेतो आणि अशुद्ध जो असतो तो देहाकडे आणतो. काय ज्ञान आहे मुलीमध्ये काय नाही हे बोलूच नका. तुम्ही 1000 ग्रंथ सोडा पण ज्ञानेश्वरीला मन जोडा. 1000 ग्रंथ घ्या, काही नाव नाही त्याच्यामध्ये, पण ज्ञानेश्वरी घेतली की 1000 ग्रंथाचं ज्ञान तिथं आलं. 1000 नाही, लाखो. म्हणून आम्हाला ज्ञान सोडा वाटत नाही. त्याच्यामध्ये सगळं आलं. त्याच्यात काय नाही, दाखवा तुम्ही, दाखवा. आणि एकनाथी भागवत हे सेम सेम आहे. ह्याच्यापेक्षा सोपं आहे भागवत. पट पट लागतं. म्हणून मला ह्याची संपाची का घाई आली. मला एकनाथी भागवत आणायचे, मला हातून ओढ आहे त्याची, बोलवायला ते भागवत भक्तीचा तास पाहिजे. हे अंतर असते भक्तीमध्ये डबा, ज्ञानीमध्ये ते म्हणतो मला नको बाबा तुझा डब्बा. ती म्हणते आई डबा कशाला आणला, मला काय कमी राहतो, तुझे डबे तुलाच घेऊन जाऊ आपण नाही. असले हाताडे मायापडी पडले ते. तू पाहिजे मला, तुला बघायचं, तुझ्यापाशी राहायचं. तुझ्यापाशी राहून खूप दिवस झाले आता, म्हणून तुझ्यापाशी राहायचंय. असं बुद्धी म्हणते पांडुरंगापाशी राहायचं. ती भक्ती खरी असते, कळत नाही आपल्याला. त्याची बरा वाटतं का तर त्यालाच भेटायचं, तर तू नाही उठायचं त्याच्या चरणापासून. सगळं उठली का
मुक्ताबाईनं सोडलं का पांडुरंगाला? जनाबाईनं सोडलं का बुद्धीतून देवाला? अशी तरी भक्ती करा ना. ती भक्ती बी नाही, ज्ञान बी नाही, संसार धड नाही, आणि ही संध्यासारखं रडणं जात नाही. आरामाने रडत ती बाई, पुढं तीन रडती. चुकीच आहे. जसं ठेवलं तसं राहायचं, मग तुझ्या करायचं. प्रत्येकाच आहे की तुमच्या संध्याचं नाव घेतलं म्हणून सगळ्या संध्याच आहेत. नवीन सगळ्या संध्या आहेत. बिन संध्याचं कोण आहे? काय का हे सीते सत्वशुद्धी आगळी ज्ञानाची वृद्धी तरंग लागो बुद्धी विवेकावरी. आता अशी होई लागल्यावर पुन्हा वाचायचं काम पडतं का हो? मग तरंग लावो बुद्धी विवेकावरी. मग बुद्धी अविवेकावर येत नाही. अविवेक हा बुद्धीला जडाकडे नेतो, पाप पुण्य करतो आणि दुःख देतो. तर अविवेकाला सोडून बुद्धी विवेकार येते आणि शुद्ध होती आणि सुखाला शोधून सुखरूप होती. तिचा आहे का लिहिलेला अर्थ? नाही, वाचा खाली बघून कळतं मग तुम्हाला. भगवंत देतात, आपल्याला आपण घेतो. पयसह महददाधी परिपाटी विचारोनी सेवटी विचारा सगट पोटी जिरोनी जाय. विचारा सगट पोटी जिरोनी जाय. त्या ज्ञान तो विवेक सगळा जिरून जातो. विचार करणं हा विवेक आहे. बुद्धीचा हा खरा धर्म आहे. त्या ठिकाणी विचाराची पात्रता तयार होती, त्याला विवेक म्हणतात. आणि विवेकासोबत राहिल्यानंतर अविवेक जातो, हे शास्त्र सांगतो. आणि महदरात म्हणजे पंचमहाभूतापासून ज्या भगवंतापर्यंत ज्ञान सांगितल्यानंतर त्याला टाकत स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, इंद्रिय, इंद्रियाच्या देवता, इंद्रियाचे विषय, इंद्रियाचा भाव, इंद्रियाचे संस्कार, इंद्रियाचा विकार, हे सगळं टाकत ती बुद्धी ज्ञानानं श्रवणानं भगवंतापाशी येऊन थांबती. तेव्हा ती ब्रह्म बनती. त्याला म्हणायचं सत्वगुणाची वृद्धी. साष्टांग दंडवत माऊली. वृद्धी झाल्यानंतर विवेकाची उत्पत्तीनंतर अविवेकाची समाप्ती, आणि विवेक समाप्तीनंतर जडातून बुद्धी बाहेर येते. आणि महददात म्हणजे पंचमहाभूतापासून ते भूत आहे ते मी नाही, ते भूताचा संगम झाल्यानंतर सूक्ष्म देह बनला. मन बुद्धी चित्त अहंकाराच्या ठिकाणी वासना उत्पन्न झाली. आणि वासनाचा वेल जर विषयाकडे इंद्रियाकडे गेला तर तो वेल कापला जातो विवेकानं. इंद्रियाचा विच्छेद होतो, वासना संपून जाती, तिथं भ्रम निवृत्त होतो, बुद्धी पुढे जाती. त्या ठिकाणी आवरण राहतं, आवरणाचा नाश होतो, आत आत्मा असतो. त्या ठिकाणी बुद्धीचा संगम होतो, ती आत्मलिंगाला आलिंगन देती, तेव्हा ती ब्रह्म होती. हे शुद्ध बुद्धीचं कार्य असतं. हे माऊली तुम्हाला सांगतात, तुम्ही आम्ही ऐकतो. तोच जगामध्ये भक्त खरा. हे जर कळत नाही तर बाकीचा संसार कळून नाचून अंडून काय फायदा? हे कळायसाठी जन्मलं, हे भोगासाठी इथं आलं. भगवंत हृदयात हा हे बुद्धीला समजलं, मग ती जगात पसरत नाही, दोषामध्ये सरकत नाही, आणि देहाला चिटकत नाही, आणि अज्ञान भटकत नाही बुद्धी. खोट्याला शिवत नाही वृत्ती, घरातून निघत नाही बुद्धी. त्यालाच म्हणतात शुद्ध बुद्धी. हे प्रमाणे सांगते, शुद्ध बुद्धी जाणे अशुद्ध बुद्धी न जाणे, फलव्याप्ती न जाणे प्रत्यव्याप्ती जाणे. हे विचार सांगितले विषय तिथं थांबते. सांगा म्हणतात, मला नाही म्हणायचं, पुन्हा सांगते तुम्हाला. एवढं सांगून तुम्ही काय द्यायचं ना म्हणा? प्रेम द्यायला. चला, झिरो नि जाय, बुद्धी संपणे. मग कुठं अज्ञान आहे? ज्या बुद्धीत अज्ञान आहे, विवेकानंच ती बुद्धी संपली. अज्ञान कुठं उरलं? हे सांगा. हे माऊलीने लिहून ठेवलंय 750 वर्षापूर्वी, आणि आम्हाला कळत नाही. कारण संसार करणाऱ्या वृत्तीला परमात्मा कळत नाही, आणि परमात्मा करणाऱ्या वृत्तीला संसार शिवत नाही. जरी संसार केला तरी पांडुरंग हरी वासुदेव हरी सत्ता. 37 सदी 30वे
चोवीसा पंचवीसावे तिन्ही नुरोनी स्वभावे चतुर्थजे तिन्ही नुरोनी स्वभावे चतुर्थजे तिन्ही देहाचा निराश करत करत बुद्धी विवेकाच्या माध्यमातून माझ्या आत्मस्वरूपाकडे येते आणि आत्मस्वरूपाला धारण करते आणि अनुभव घेताना ते स्वरूप मी आहे हे पण बुद्धीतून जात ती आवाज बनती म्हणजे निरोनी जाय. काय सुंदर आहे. सदित सहावे चोवीसा पंचवीसावे तिन्ही नरोनी स्वभावे चतुर्थजे. कोणी 36 तत्व मानले, कोणी 37 तत्व मानले, कोणी 24 तत्व मानले, लिंग देहाचे कोणी 17 मानले, स्थूल देहाचे कोणी 36 तत्व मानले. पंचमहाभूत, पंचमहाभूताचे विषय, पंचमहाभूताची देवता आणि पंचमहाभूताचं एकत्र येणं. पंचमहाभूत 25, पाचाचे 5, 5 त्याचे 5 भाग, 25 तत्व, त्याच्या देवता 5, 30, त्याचे विषय 35, कुणी 4 मानले, कुणी दोघाची 5 मानले, कुणी 4 मानले. मग 30 आणि 4 34. 34 पंच बघा लिहिले येतं. 36 37 25 तत्व पंचमहाभूताचे, पुन्हा 5 देवता 30, पंचविषय 35. बघा 35. मग कुणी मन घेतलं, कुणी बुद्धी घेतली, कुणी मन बुद्धी 2 केलं, कुणी मन बुद्धी 1 केलं, म्हणून 36 37 हे मला आत्ता कळालं. मला काय समजत ना 36 37 काय म्हणलं. मग हे काकानं सांगितलं, आतून बाहेर आलं आणि मला तुमच्यापाशी बोलता आलं बेटा. नाही तर 36 37 काय इथं काय ट्युशन घ्यायला का तुमची गणिताची समजच नाही गेलं. मग 37 तत्व कुणी घेतले, ज्यानं मन आणि बुद्धी 2 घेतलं ते 37 मानलं, ज्यानं मन बुद्धी 1 केलं ते 36 मानलं. आणि या देहाला ओलांडून ती पुढे गेली विवेकानं. मग लिंग देहाला ओलांडलं, पुन्हा साधना तत्पर झाली, पुन्हा आवरण काढलं महा आज्ञा, मग पुणे महाकार्य परमात्मा झाली आणि तिथे ती जाऊन बसली. बुद्धीची वृत्तीगत झाली आणि ती ज्ञानमय झाली. अज्ञानावस्थात गेली शुद्ध सत्व. कळतं का असं श्लोकातून पट्टा 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 अशी ओवी आमची गोड आहे अमृत. असं कळतं चट 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 चट. का कळतं इथं भाषा मराठी आहे म्हणून चट 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 कळतं. आणि संस्कृत म्हणतानाच ही वाकडी होती आणि कळणं लांब तिकडे जातं. वाकडं तिकडं काय कळत ते त्याचा विस्तार सांगितल्यावर कळतं. म्हणून तर माऊली आले आमचे श्लोकाचा विस्तार सांगायला, बुद्धीला ब्रह्म करायला, जगताचा बात करायला आणि स्वरूपाला धारण करायला. ओवी आली. आज प्रेरणा झोपी गेली. खरंच आहे माऊली, खरंच. म्हणून तर माऊली म्हणतात ना त्यांना, सगळ्या जगाची माऊली म्हणून तर झाली. विश्वाची माय. का सुंदर प्रयास आहे ओवी मध्ये, पण लागला तर सुंदर व्यक्ती कळाली तर. हो माऊली, किती सुंदर सांगितलं माऊली. सर्व जे सर्वोत्तम ऐसे सर्व जे सर्वोत्तम जाणे असे जया शुभम तया सवे निरुपम नाही देह. ऐसे सर्व जे सर्वोत्तम, जे उत्तम ज्ञान त्याने प्राशन केलं बुद्धीनं. सगळ्या जगात जे सर्वोत्तम त्यानं ते घेतलं. कुणी बुद्धीनं. कुठून? ज्ञानातून. ज्ञान वेदात, वेद भगवंतातून आणि त्याच्या श्वासातून हे प्रगट झालं. आणि त्याच्यातून बुद्धीनं उत्तम ज्ञान घेतलं. मग काय झालं? झाले असे तया सुगम, सोपं झालं. कुणाला झालं? त्या बुद्धीला. सुगम, छान, सहज, सुलभ. तया सवे निरुपम लाहे देह. मग शेवटा महाकारण देह प्राप्त झाला. लाहे म्हणजे प्राप्त झाला. महाकारणाला पण कोणी कोणी देह म्हणले, कोणी कोणी अवस्था म्हणले. त्या महाकारणामध्ये आत्माला महाकारण म्हणले. स्वरूप स्थितीला जी स्थिती तयार होती त्याला देह म्हणले. पण जे स्थितीचा अनुभव असतो तो देह नसतो. कुणी काय म्हणलं, कुणी काय म्हणलं माहित नाही, पण अवस्था कळाल्यानंतर ती अवस्था भोगावी हे आपल्याला माहित. लोकांचं जाऊ दे तिकडे, आपला मग तो महाकारणापाशी जातो, तो त्याला देह मिळतो, तो उंच स्थानावर जातो, तो महात्मा होतो, तो माझं ज्ञान घेतो, तो सुखरूप होतो, तो
त्या माझ्या परमात्म्याशी तदाकार होतो. शुद्ध सत्व त्याचं कारण आहे. पटापट लागायला मला वाटलं आज चिंतन होते की नाही, जरा हिंडायने खायले पुरायले झोपायले जास्त नाही. खरंच अडत नाही भगवंताची. कोटी उपकार माझ्या संताचे, ग्रंथाचे आणि भगवंताचे, या तिघाचे उपकार आहे आपल्यावर. आणि तुमची साधकाचे आहेच. तुम्ही रोज तुम्हाला बोलत नाही, हे लिहून ठेवायचं. किती अर्थ वाचा देण्याशिवाय तर नाही. हो माऊली, नाही चौथा ध्येय महाकारण ध्येय मिळतो. निरुपम म्हणजे उपमाच नाही त्या देहाला. आम्हाला सांगता येत नाही कसा ध्येय ते, उपमा देता येत नाही. थँक्यू, आभारी आहे. बरोबर आहे. अरे हा, त्याचं वर्णन करता येते, ते प्राप्त करून तिथं भोगा, त्याचा भोग घ्या. मग तुम्हाला कळलं तिथं गेल्यावर काय होतं ते. तिथे शब्दच नसतो, फक्त अनुभव असतो. ते सुख असतं, ते तत्व असतं, ते अभिन्न असतं. त्याचा अनुभव असतो. त्याला निरुपम म्हटलंय. कळलं भाऊ? हॅलो, तुम्हाला एक बोलते, अनुभवाशिवाय वेद मागता येत नाही. ओवी, हे लक्षात ठेवा. होय होय माहिती. हो, हा, बोलता येत नाही, सांगता येत नाही जाणल्याशिवाय. त्याला कसं बोलणार तुम्ही? त्याविषयी तुम्ही अध्ययन केलं नाही, त्या भगवंताला भेटण्यासाठी तुमच्या तपश्चर्या नाही, त्या ठिकाणी तुम्ही संसार कमी केला नाही, तुमचा अभ्यास गेला नाही, तुम्हाला वैराग्याचं धन मिळालं नाही, तर ते भोगता कसं येईल? वाचून का नुसतं? बरोबर नाही. अगदी बरोबर. सांगा, चुकलं का माझं? अगदी बरोबर. जगासाठी नियम आहे, एकासाठी नाही. हा अध्ययनाच्या आधारे जेव्हा आसक्ती बंद होती, विरक्ती तयार होती, विवेकाची संपत्ती येते आणि बुद्धी विवेकार्थ रंगती. हे माऊलीने बोलले, आम्ही नाही. रजोगुण संपल्यावर सतोगुण वाढतो. रजोगुणामध्ये आसक्ती हव्यास होतो, संसार वाढतो, धनाचा हव्यास येतो. कुठे सतोगुण? केवळ रजोगुण. तू काय आमचा? आणि तुमचा जर उत्कर्ष करत नसेल तर रजोगुणात मरा, संसाराला धरा. का धरायचं संसार? आणि किती करायचा, किती कमवायचं, आणि कुणासाठी आणि कशासाठी हे कळा प्रत्येक व्यक्तीला. स्त्री असो या पुरुष. कुणाला किती ढिगार बसवलं तर तुमची आरती कुणी करणार नाही, हे लक्षात ठेवा. मी जास्त बोलत नाही, कारण माझे विषयांतर होतो, माझा आवाज वाढतो. हे मला कमी करायचं, कारण तुमच्यासाठी तळमळ करते आणि माझा आवाज वाढतो आणि माझं स्फुरण बंद होतं. कारण हे मूर्खाचा बाजार आहे तुमचा. 50-60 ओलांडायला नंतर आपण संसार करायचा, नाचू नाचू. कशासाठी? तुमचा देह भगवंतासाठी, तुमची बुद्धी चिंतनासाठी, तुमचं आयुष्य मुक्तीसाठी, तुमचं मन भक्तीसाठी, घरासाठी नाही. आता एका त्याला बाजूला बिनकामाचा पसारा काय देतं कोण कोणाला? कुणीच कोणाला काय देत नसतं. स्वार्थासाठी मोदी जवळ येतात लोक आपल्यापाशी. मग पोटचा असो या पाठचा असो, पत्नी असो या पती असो, स्त्री असो या पुरुष असो. स्वार्थ असेल, मतलब असेल तर तुम्हाला गोड बोलतात आणि या म्हणतात, आणि स्वार्थ नसला की जा म्हणतात. हा जगाचा नियम आहे, तुमचा ना आमचा. आणि कशामुळे एवढा आता नाच संसार करून मातीत जायचं आपण? कळत नाही, कळतच नाही ना. समजा 4 पोर आहे तर कर मरमर, पोट एकच, त्याला पुढे एकच, फक्त एकच, पुढे एकच, आणि तरी ते थांबत नाही. म्हणजेच आत्मकल्याण करण्याची फक्त वाणी आहे, अनुभव नाही. मग तिथं कुणी असो, ब्रह्मदेव असू दे, भाषा हीच आहे आमची. आम्ही हेच ऐकले, दुसरं आम्ही ऐकलंच नाही. म्हणून आम्हाला दुसरं गोड लागतच नाही. तुम्ही चांगलं म्हणा, कामाला वांगलं म्हणा, आम्ही तुमच्या बोलण्यावर जगतच नाही. आम्ही आमच्या गुरुच्या बोधावर जपतो आणि वेदावर नाचतो, ओवी बघून हसतो आणि जीवन धन्य समजतो. हे आमचं कर्तव्य, हे आमचं जीवन जगण्याची एक कला आहे. हेच दिलंय आम्हाला, हे शिकवलंय आणि हेच आम्हाला कळतंय आणि हेच आवडते. बाकीचं तटरम बटरम आम्हाला पटत नाही, पटणार.
वेळ ना नाचतो, ओवीमध्ये हसतो. ही जीवन जगण्याची कला तुमची अनुपम आहे माऊली, निरुपम आहे, याला उपमाच नाही. आमचं आयुष्य त्याच्यासाठी दिलं ना, आम्ही तेच केलंय. खाली का उतरा, आम्ही खाली का उतरावं? कदापि नाही. ज्या वेदाचं गुह्य ज्ञान पाऊस टाकलं आयुष्यभर, तर बाकीच्या ज्ञानाकडे का आम्ही यावं, झुकावं नाही. राजा का कमीत नाही, हातात देवतात येते. मग तुम्हाला स्वयंपाक करून करेल राजा? त्याला हातात देणार आहेत ना. तसं ज्ञान झाल्यावर बाकीचं खाली कशाला उतरायचं आम्ही, हे बी सांगावं लागतं का? आता किती अवघड आहे. चला. परदाराधीपणे परिविरुद्ध ऐसे नावडे, परदाराधीपणे परी देख आत्मतत्व अधोमुख, पैसोनी जे आगळीक धरी. बघा याचा परिलेख तू लक्षात ठेव. मी तुला काय सांगायलो, गुणाचं वर्णन आहे अर्जुना. तुझं माझं बोल नाही. कोणता गुण चीन, कोणता गुण कुणाला चीन करतो. या परी देख असं समजून घे. काय देख? तम सत्व अधोमुख. बघा सत्वगुण तमोगुण जेव्हा कमी होतात, ऐका, तेव्हा कोण वाढतो? रज वाढतो. कोण कमी होतो? सत्व आणि रज कमी झालं, क्षीण झालं तर रज मातल्या गेला. मग राज असा करतो, पुढे सांगितलंय. मग रज काय करतो तुला पुढे सांगतो. आपुलिया कार्याचा धुमाड गावी देहाचा, माजवी ते चिन्हाचा उदयोसा. धुमा कळू घालतो रोज गुण. हे करू, ते करू, ते करू, ते करू, हे घ्यायचं, ते घ्यायचं, ते घ्यायचं, हे कमवायचं, ते कमवायचं, ते तिथं मरायचं, तिथं भनभन करायची, तिथं कष्ट करायची. धुमा कळू घालतो रोज गुण. तर महाराज गुणाचा खूप धुमाकळू, आणि तो खूप कष्ट करायला लावतो, आणि खूप धान धान, पैसा 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 पैसा, हाव हाव, वाचना वाचना वाचना. मग कोणी असो, पैसा वाढवतील माणसं, पैसा वाढवतील. दोन कामं दोन करते. मग धुमाकूळ कोण घालतो? रजगुण. रजगुण का वाढतो? जेव्हा तो रजगुण सत्वाला आणि तमाला दाबून ठेवतो. भांडकुदळ माणसं चांगल्या मसा दाबतात आणि अंगारून फाड 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 फाड. त्याला वाटतं माझं कोण आहे. पण जर एखाद्या वस्तूत कपड्यात हाणल्या गेली ना, मग कळतं काय कळतं. कारण पण हांड भरल्यावर देव तोंडात हाणतो, परत हाणल्यावर मी लागलं नाही म्हणल्यावर काय मरायचं का? आता तोंडात हाणलं देवानं तर ते म्हणतो मला लागलंच नाही. तिथे देव पण कमी पडतो, आपण कुठले? कळालं का उत्तर? हो माऊली. आणि वाईट लोकांचं वाईट जाईना, तसंच आहे पावलाला. तसंच कलियुगात जास्त आहे ना. कलियुगात तो आपल्यावर झाडतोच, तो मग मारतोच, नरडा त्रास देतोच. तो त्याचं कार्यच असतं त्या लोकांचं. तर मग कोणी माणूस काय करणार? भांडणार, त्रास देणार. सत्वगुणी पुण्य करणार, शांतता राहणार, आणि सुखाला सुख देणार. मग सत्वगुणातले असले, तमगुणातले तसले, आणि ब्रह्मज्ञानातले बाजूला गेले, ते कशातच नाही. काय सहन करतात बिचार. प्रारब्धाचा खेळ म्हणतात आणि सगळं सहन करतात. आपल्या भूमिकेत राहतात, स्वतःला स्वतः पाहतात. ते आपलं साम्राज्य बघतात. ते गुणात बसतात, ते गुणातीत असतात. चला, छान सांगितलं. पांजरली वाहुटळी, आता वाहुटळाली वट्ट्याची. पांजरली वाहुटळी कधी वेगळी वेटाळी. ती सगळ्याकडची काय करते? कचरा गोळा करते. वारा काय करतो? गोल 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 फिरतो, मधला कचरा गोल 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 आतमध्ये घेतो. काय करते? वावटळ करते. दोराचा वाडा, तोच वारा शांत असतो, आणि तो वेगानं आला की त्याला वावटळ म्हणते. ऐका, तैसी विषयी सरळी इंद्रिया होय. बघा, तैसी विषय सरळी इंद्रिया होय. मग रजगुणाची वृत्ती झाली की ते इंद्रिय त्या रजगुणाच्या शक्तीनं सगळे नाना नाना विषय गोळा करून तरी वेगळी वेटाळी. तैसी विषयी सरळी
इंद्रिया होय तैसी विषयी सरळी इंद्रिया होय. जसं वाऱ्याचा वेग वाढला, वावटळ आली, तो रस्त्याचा कचरा गोल 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 एकत्र करतो आणि मध्ये कचरा बाहेर वारं. तसं रजोगुण वाढल्यानंतर ती वृत्ती त्या विषयाकडे धावती 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 आणि विषय मध्ये आणि वृत्ती बाहेर गोल 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 फिरती. किती बी कचरा गोळा करते वाटोळ पण नाहीच म्हणती. तसं विषय किती गोळा करतो पण रजोगुण कमीच म्हणतो. आणि रजोगुणाचा धुमाकूळ असतो. तर रजोगुणात राहू नको, सत्वगुण सोडू नको आणि मला जाणल्याशिवाय थांबू नको. असं भगवंत बोलले अर्जुनाला. दिसतो तसा मी नाही अर्जुना, तुझ्या समोर तसा मी नाही, तुझ्या आत मी जसा आहे तसा जा. हे कुणाला बोलले? अर्जुनाला बोलले भगवंत. असे लोक असे असतात, तसे लोक तसे असतात, तसे लोक तसे असतात. तमाचं निरूपण, सत्वगुणाचं निरूपण, रजोगुणाचं निरूपण. मग नुसतं बोललं म्हणजे रजोगुण गेला का? रजोगुण टाकावा लागतो, समाधान व्हावं लागतं, आत्मज्ञान यावं लागतं आणि बुद्धीने ब्रह्म व्हावं लागतं. तेव्हा त्या ओवीचं ज्ञान तुमच्या आत गेलं ते समजावं लागतं. तुम्ही जर आचरण नाही बदललं तर वाचून काय फायदा? आणि ह्या देहात अज्ञान नाही टाकलं तर जगून काय फायदा? तुम्ही जगलात तर अज्ञान निवृत्तीसाठी, वाचलं ब्रह्मभावासाठी आणि जगाला बघितलं मिथ्या म्हणण्यासाठी. कळावं लागतं बेटा. परदारादीपणे परिविरुद्ध ऐसे नावणे. परस्त्री जर समोर आली त्याच्यावर नजर पण टाकू नये अशी त्याची भावना असते. नावणे त्याला वृत्ती पण तिकडे आवडत नाही. आणि तिने साडी कोणची घातली कशी चालायली हे कोणी सांगायचं? किती अवघड आहे आणि किती घाण गुण आहेत तुमच्या अंगात, बोलण्यावरच कळते. र पेरलेले असतात गुण तुमच्यामध्ये. अवघड आहे अशा लोकांचं, कठीण आहे कठीण. मग शेळीची नि तोंडे सैंगचारी, मग शेळीचे नि तोंडे सैंगचारी. शेंडी लांब तोंड, शेळीचं तोंड कोणत्या झाडाला ठेवत नाही, कोणता पान सोडित नाही, तसा हा कोणता विषय सोडित नाही. संपला विषय, समजून घ्या, मला बोलता येत नाही. कोणतं झाड सोडते शेळी? कोणताच नाही. हा तसा हा कोणता विषय सोडित नाही, रजोगुणी. काय छान सांगितले बाप्पा बाप्पा बाप्पा. आणि असं ऐकलं बुद्धीला कळालं कशाला वास नाही मरायला तिथं. जर ह्या अशा भावनेनं माणसाची एवढी अधोगती होती तर हे नको बाबा असं अजून आतून हाक येते. भगवंत हाक मारतो त्या बुद्धीला, ये माझ्याकडे, नको जाऊ तिकडे. ही ज्ञानाची हाक आहे. हृदय तिथं पाक आहे शुद्ध. जेव्हा बुद्धीला हे समजतं तर ते विषय गोळा करत नाही, विषयाचा भोग तिला आवडत नाही, परस्त्रीवर नजर जात नाही आणि ती बुद्धी भगवंतापासून अलग राहत नाही. तेच सत्वगुणाचं फल आहे आणि रजोगुणाचं हे फल आहे. कुठं माती कळत शेळीचं तोंड, हा बंगल्याची हा आणि काय देतो सोनं तुला, काय ठेवतात बंगला तुला, काय बंगला सगळं यायचं का तुला? वरी घेऊन जा बंगला आणि तू आणि त्या बंगल्यातलं कपाट सोन्याचं आणि दागिन्याची पेटी मधली ने कपचल ने प्राण केलाय. कुठून बस पेट्या की द्या म्हणा मला, माझ्या सोन्याच्या पेट्या आणि ठेवायच्या हातात आणि जायचं पुन्हा वरी. आता पराच म्हणा फोन सुचे करा करायचं का असं? हे सोने संत हे अलंकार आहेत बुद्धीला घातलेल्या मोक्षाचे. दुसरं काय असलं तरी बरं म्हणायचं, नसलं तरी बरंच म्हणायचं, पण ज्ञानाशिवाय नाही जगायचं, बोधाशिवाय हृदयाला नाही रिकामं ठेवायचं. हृदयामध्ये बोधच भरायचा, क्रोध नाही. हृदयामध्ये बोध, नको क्रोध. साधकाचे लक्षण आहेत तुमच्या आमचे का? साधक
स्वरूप प्राप्तीसाठी साधना करतो. संसारी लोकासाठी जगतो, कमाई करतो, बिगट टाकतो, मरून जातो. साधक संपत्ती प्राप्त करतो, भोगत बसतो. प्रलय जरी गेला तो सुखरूपच असतो, कारण त्याला पुन्हा जन्म आणि मृत्यू नसतो. तो मग ब्रह्मरूप असतो. तो जगताहून भिन्न असतो, कारण जगत हे खोटं असतं आणि तो खरा असतो हे बी माहित नसतं. खरंच येत आहे, खूप सुंदर. अध्ययनाचा जो काळ असतो तो महाकाल येत नसतो. खरंय ना ताई. न पटलं घेऊ नका, आमचं काही म्हणणे नाही, आमची जबरदस्तीच आहे बाप्पा. आम्हाला काही येतं ना, आम्हाला काही कळतं ते आम्हाला कधी वाटतच नाही. आताच म्हणलं म्हणलं लिंक बंद झाल्यावर व्यासपीठ बोलते, आमची परंपरा बोलती, आमचा वेद नसतो आणि मन असतं, इथं आमचं काहीच पार्ट नसतो. हे हजारदा सांगते तुम्हाला आणि पुढे पण तेच सांगणार. इथं काय माती आमचं, तुमचं पुण्य येतं आणि वेदाला तुम्हाला ज्ञान द्यावं लागतं. माध्यम आम्हाला बनवलंय, एवढं मात्र महत्वाचं आहे. माध्यम पुण्य तुमचं आहे आणि इच्छा भगवंताची आहे. निष्काम पुण्याचा साठा झाल्यावर संताकडे जीव येतो बुद्धी, आणि संत त्या पुण्याचं फल देतात आणि साधकाची संपत्ती त्याच्या हृदयात जाती आणि त्याच्या बुद्धीची उन्नती होती, ब्रह्मस्थिती हृदयात प्रगट होती आणि तेव्हा जीवनाचं कल्याण होतं. निष्काम पुण्याचं फल आहे ते तुमचं आहे, केवळ मी निमित्त आहे. पेढा आणला बॉक्स मध्ये, पेढे तुम्ही खाल्ले, बॉक्स आम्ही फेकला, बॉक्स आम्ही, पेढे तुम्ही, वरचा खपट आम्ही. तसंच आहे, असं कुठे खायला का काय सगळ्या वरदान. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सदरंगनाथ महाराज की जय. सर्व साधु संत की जय. बजरंग बली की जय. मी अपना